हा स्मेल सेन्सर आहे. हा अल्कोहोलच्या ज्या स्पेसिफिक आता मी केलं तर ते डिटेक्ट करणार. पण मी समजा मार्कर किंवा काही वेगळं असं ज्याच्यामध्ये अल्कोहोल असतं लाईक सॅनिटायझर, अशा गोष्टी त्याच्या जवळ नेल्या तर हा ॲक्टिवेट होऊन जातो. ओके, दॅट इज अ फर्स्ट युअर अल्कोहोल सेन्सर. सेकंड इज युअर आय ब्लिंक सेन्सर. आता आपण हे करतोय ॲक्सिडंट प्रिव्हेन्शनसाठी, बरोबर आहे. आता ॲक्सिडेंट होण्यामागे बेसिकली 2-3 कारणं असतात. पहिला जो आहे तो ॲज युजल की पर्सन जर अल्कोहॉलिक असेल तर, आणि दुसरं मेन रिझन असं असतं की जर समजा की पर्सन तर ओके पण कंटिन्युअस ड्रायव्हिंगमुळे ना त्याला झोप लागते. तर झोप लागल्यामुळे सुद्धा हे ॲक्सिडेंट्स होत असतात. मग झोप लागली हे आता कसं डिटेक्ट करायचं? अल्कोहोल सेन्सर असतो, स्लीप सेन्सर नाही, बरोबर आहे. त्यामुळे इथं आपण सिम्पल एक लॉजिक लावलेलं आहे की ड्रायव्हरला जो आहे ना तो गॉगल घातलेला असेल, गॉगलला आपण एक आय ब्लिंक सेन्सर लावलेलं आहे. या सेन्सरला आय ब्लिंक सेन्सर म्हणतात. का बरं आय ब्लिंक सेन्सर म्हणतात? की हा आयच्या ब्लिंकवर डिटेक्ट करतो. म्हणजे ओपन असेल तर एक सिग्नल देतो, लो असेल तर एक सिग्नल देतो. ओके, पण समजा आईज जर ओपन असेल इट्स ओके, पण जर आईज क्लोज येतं हां, पण आपण आईज क्लोज तर करतो, पण क्लोज असण्याचं ड्युरेशन सिस्टीम मेजर करते. सिस्टीम काय करते, आईज किती वेळ क्लोज आहे. आईज 1 सेकंद 2 सेकंद क्लोज असेल तर इट्स ओके, पण 5 सेकंद क्लोज येतं, इट्स अ डेंजरस सिच्युएशन. ओके, तर यामध्ये सुद्धा हा सिस्टीम जो आहे ना तो ॲक्टिवेट होऊन जातो. आणि थर्ड वन इज युअर लोकेशन. आता या सगळ्या गोष्टी घडत आहेत, सॉरी 4 बरोबर म्हटलं तू. हां, या सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण या कुठे घडत आहे? दॅट इज मीन बाय लोकेशन. आणि लोकेशन जर आपल्याला माहीत करायचं आहे त्याचं एकच ऑप्शन आहे, दॅट इज अ GPS मॉड्यूल. ओके, तर आपण या ठिकाणी कोणता GPS मॉड्यूल वापरलेला आहे तर निओ 6M. हा एक GPS मॉड्यूल आहे ज्यावरती जो आपल्या मेन कंट्रोलरसोबत सिरियल कम्युनिकेशन करून जे काही सध्याची करंट लोकेशन आहे तर तो डेटा प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी एक ब्ल्यू LED लावलेला असतो. ज्यावेळेस पण याला सिग्नल येतो त्यावेळेस तो ब्ल्यू LED ब्लिंक करायला लागतो. त्याच्यानंतरच तो लोकेशन जे असणार आहे ते फीड करायला सुरुवात करतो. अँड लास्ट यावर इनपुट इज, आता असं समजा की असं काहीतरी सिच्युएशन घडते ज्याचं सेन्सरच नाही आहे, मग त्या केसमध्ये काय? मग त्या केसमध्ये आपण काय केलेलं आहे, एक बटन यूज केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅनिक स्विच आपण म्हणू शकतो याला. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅनिक बटन. म्हणजे समजा काही वेगळी सिच्युएशन आहे, एखाद्या चोरी करतोय, एखाद्याने गाडी लुटण्याचा प्रयत्न केला, आता लुटण्याचा सेन्सर तर नाही आहे, मग त्या केसमध्ये जो काही युजर असेल तो काय करेल, सिम्पली हे बटन प्रेस करून दे, जेणेकरून आहे ना लगेच अलर्टचा जो मेसेज आहे ना तो IoT थ्रू युजरला जाणार आहे. ॲज वेल ॲज तो गाडीला त्यावेळेस बंद करून देईल. सिमिलरली जर अल्कोहोलिक असेल पर्सन तर त्यावेळेस सुद्धा तो बंद करून देईल. इवन दो झोप लागली असेल तरी तो त्यावेळेस काय करणार आहे, व्हेकलला बंद करून देणार आहे. आता हे झाले इनपुट्स. आता हे सगळं करणार कोण आहे? व्हेकल बंद करणार कोण करणार आहे तर दॅट इज अ कंट्रोलर पार्ट. यामध्ये आपण हा एक मायक्रो कंट्रोलर वापरलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ नोड MCU और ESP8266. त्याला बेसिकली नोड MCU म्हणतात. नोड MCU मीन्स वॉट, की हा मायक्रो कंट्रोलर आहे आणि हा मायक्रो कंट्रोलर काय करतो, हे सगळ्या गोष्टींचा इनपुट घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग करतो. काय प्रोसेस करतो की पर्सन झोपलेला आहे, इट्स ओके, अल्कोहोल घेतलेलं आहे, व्हेरी गुड, असं नाही. तर ह्या सिच्युएशन गुड आहे की बॅड आहे हे डिसिजन घेण्याचं काम त्याचं आहे. बट हे डिसिजन घेण्याचं काम त्याचं आहे. तो डिसिजन घेतो, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करतो आणि आउटपुट जनरेट करतो जे आपल्या आउटपुट ब्लॉक्सला दिलेले. ओके, तर आणि ॲज वेल ॲज आपला प्रोजेक्ट IoT असल्यामुळे आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण पाहिजे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी एकच ऑप्शन आहे, म्हणजे मल्टिपल आहेत त्यापैकी एक बेस्ट ऑप्शन आहे, दॅट इज अ वायफाय. ओके, तर आपण सुद्धा काय हा वायफाय मॉड्यूल, याच्यामध्ये इनबिल्ड वायफाय. आता याच्यामध्ये इनबिल्ड अल्कोहोल सेन्सर नाही आहे म्हणून आपण तो एक्स्ट्रा लावलेला आहे. इनबिल्ड आय ब्लिंक सेन्सर नाही आहे, इनबिल्ड पुश बटन नाही आहे, त्यामुळे आपण ते एक्स्ट्रा लावलेले आहे. बट याच्यामध्ये इनबिल्ड वायफाय मॉड्यूल आहे, त्यामुळे तो आपण वेगळा न लावता याच्यामध्येच वायफाय जो इंटरनेटसोबत कम्युनिकेट करून युजरकडे जो ॲप असेल ब्लिंक नावाचा त्याच्यावरती तो डेटा फीड करणार आहे. लास्ट वन इज अ युअर आउटपुट ब्लॉक्स. आपल्या प्रोजेक्टमध्ये कोणते कोणते आउटपुट ब्लॉक आहे? 1, 2, 3 आणि 4. जसं 4 इनपुट आहे तसं 4 आउटपुट आहे. कोणते कोणते? फर्स्ट वन इज अ मोटर ड्रायव्हर. आता इथं ही जी मोटर आहे इट इज अ DC मोटर, पण ही काय डेमॉन्स्ट्रेट करते? गाडीच्या इंजिनला. ही काय डेमॉन्स्ट्रेट करते? गाडीच्या इंजिनला, की गाडीचं इंजिन ऑन आहे की ऑफ आहे. सेकंड आउटपुट डिव्हाइस इज युअर